नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेच्या मंजूर यादीमध्ये नाव आलेलं आहे, परंतु घरकुल योजनेचा पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता जमा झालेला नाही। मग अशा वेळी नेमकं आपण काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती व्यवस्थितरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। ही जर माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। घरकुल योजनेचा एकही हप्ता तुमचा रुकणार नाही। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। आपल्या गावातील भरपूर अशा लाभार्थ्यांचे नावे घरकुल मंजूर यादीमध्ये आलेले आहेत, परंतु काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता 15,000 रुपयांचा जमा झालेला नाही। याचे मुख्य कारण म्हणजे आपला बँक पासबुक ऍक्टिव्ह नाही। आवास प्लस नावाचा जो सर्वे 2017-18 मध्ये झालेला होता, त्यावेळी जो तुम्ही बँक पासबुकचा झेरॉक्स दिलेला होता, भरपूर अशा लाभार्थ्यांचे ते अकाउंट नंबर आता सध्या बंद झालेले आहेत, म्हणजे डीऍक्टिव्हेट झालेले आहेत केवायसी नसल्यामुळे। अशा कारणाने भरपूर अशा लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाही आहेत। त्यासाठी ज्या बँकेचा तुम्ही पूर्वी अकाउंट नंबर दिलेला होता त्या ठिकाणी जा। जर तुम्हाला माहिती नसेल तर यादी पहा, त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो दर्शवला जात असेल। नेमकं काय कारण आहे ते सुद्धा तुम्हाला त्या यादीमध्ये समजणार आहे। यादी कशा पद्धतीने पाहायची आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेली आहे। जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट मध्ये सांगा, आपण येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या संदर्भात व्हिडिओ घेऊ आणि त्यामध्ये नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया। जर तुमच्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर एक काम करा, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून डीबीटी ऍक्टिव्ह करून ठेवा। डीबीटी ऍक्टिव्ह जर झालं तर तुमच्या बँक खात्यामध्ये कन्फर्म पैसे येणार आहेत। जर तुमच्या बँक खात्याचा काही प्रॉब्लेम असेल, आता नवीन खातं तुमच्याकडे आहे, त्या खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह आहे, आधार लिंक आहे, तर इंजिनियर जो असेल 15,000 रुपयांचा हप्ता आलेला नसेल तर आपल्या घरकुल डिपार्टमेंटचा जो इंजिनियर असेल तालुका लेवलला, तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकला माहित असेल त्यांना भेटा। नवीन जो पासबुक आहे ते त्यांना देऊन टाका, अपडेट होऊन जाईल आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये कन्फर्म पैसे येईल। काळजी करण्याची गरज नाही। भरपूर अशा लाभार्थ्यांनी बँक अकाउंट नंबर दिलेला होता, परंतु त्या केवायसी नसल्यामुळे किंवा ते अकाउंट बंद पडल्यामुळे त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत। त्यासाठी लवकरात लवकर हे काम करून घ्या। जर घरकुल मंजूर यादीमध्ये आपलं नाव आलेलं असेल तर काळजी करू नका, बँक अकाउंट नंबर अपडेट करून घ्या। कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार म्हणजे येणारच। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची अचूक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।